नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण कुठे जात आहोत ते तुम्हाला कळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमीप्रमाणेच घरातून आवरायची गडबड होती, त्यामुळे मी व्हिडिओ हा रोडवरूनच स्टार्ट केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय की सकाळची वेळ आहे आणि जवळजवळ ही 8 वाजताची वेळ आहे. घड्याळात 8 वाजलेत आणि आपण निघालोय. सूर्य बघू शकताय तुम्ही, बिलकुल वर आलेला आहे आणि कोवळं कोवळं ऊन आपल्यावर पडत आहे आणि आपण गाडीवर निघालेलो आहोत. तर हा बघा मी आणि सोबत माझा मित्र आहे ज्याचं नाव चेतन आहे आणि आम्ही दोघं निघालेलो आहोत मुरबाडच्या रोडला. तर आज तुम्हाला हे पूर्ण मुरबाड दिसणार आहे, तर एंड चुकवायचा नाही आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. इकडचे सुंदर सुंदर रस्ते, तर हा रस्ता बघा किती सुंदर आहे. रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडं आहेत आणि निसर्गरम्य वातावरण आहे एकदम. काम ॲक्च्युली पर्सनल होतं, फिरायचं पण होतं आणि सोबत मला व्लॉग पण करायचा होता आणि मी याच्या आधी माझ्या लाईव्हवर सांगितलेलं पण होतं की मी मुरबाड येणार आहे. तर हे बघा तुम्ही छोटे छोटे गाव बघू शकता इथे, त्यामुळे मी तुम्हाला या पाट्या दाखवतोय. हे गोवेली गाव आहे, नंतर मानिवली, किशोरे, कुंद्रे अशी छोटी छोटी बरीच गावं आहेत, म्हणजे जी मी वाचली ती माझ्या लक्षात राहिली, त्यामुळे मी तुम्हाला आता या व्हिडिओत सांगत आहे. पण अशी बरीच छोटी छोटी गावं आहेत आणि मग या मध्ये मध्ये जी जागा आहे तिकडे त्यांची शेती आहे. जास्तीत जास्त इकडे भात शेती वगैरे दिसली मला. बाकी जशी ज्या प्रकारे आमच्याकडे खानदेश भागात बाकीच्या शेती केली जाते त्या प्रकारची शेती इकडे नाही केली जात. इथे जास्तीत जास्त प्रमाणात भात पिकवला जातो. तर हे बघा, वडाची खूप वर्षानुवर्ष जुनी असलेली ही वडाची झाडं आहेत आणि हे जे वेटोळी केलेली झाडं आहेत ही मला फार आवडली की याच्याने पूर्ण सावली पडते रस्त्यावर मस्तपैकी, त्यामुळे ऊन अजिबात लागत नव्हतं. पण एक आनंद होता की फिरायला जातोय आणि मला भरपूर दिवसपासून मी मुरबाडबद्दल ऐकलं होतं आणि मुरबाड कसं आहे ते मला बघायचं होतं, कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की मुरबाड हे फार निसर्गरम्य आहे. छोटी छोटी गावं आहेत, छोटी छोटी घरं आहेत. ज्याप्रमाणे शहरांमध्ये महागाई आहे त्याप्रमाणे इकडे महागाई नाही आहे, त्यामुळे शहराच्या मानाने इकडे जनजीवन अगदी व्यवस्थित आहे, शांत आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतोय. डाव्या बाजूनेही दाखवलं, उजव्या बाजूनेही दाखवलं, मध्ये हे बघा गुरं वगैरे आहेत. म्हणजे शहरांमध्ये असं वातावरण दिसत नाही, गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या. त्यामुळे मला निसर्ग नेहमीच भुरळ घालत असतो आणि त्याचमुळे मी आज हे मुरबाड फिरत आहे. ही बघा आपली महामंडळाची बस समोरून आली आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला कल्याण स्टेशनवरून जावं लागतं. मुरबाडला जाण्यासाठी टिटवाळ्याहून पण जाता येतं, तर आम्हाला कल्याण जवळ होतं त्यामुळे मी कल्याणवरनं गेलो. आणि कल्याणवरून तुम्हाला जर टॅक्सीने जायचं असेल तर टॅक्सी काहीतरी 50 रुपये घेते. हे बघा थोडासा हवेचा वेग जास्त असल्यामुळे थोडा कॅमेरा खाली झाला होता, कारण कारमध्ये बसून शूट करणं आणि गाडीवरून बसून शूट करणं याच्यात भरपूर फरक असतो. कारमध्ये तुम्ही सेफ असता, हवेचा वारा तुम्हाला लागत नसतो, पण बाईकवर किंवा गाडीवर असताना तुमच्या दिशेने प्रचंड वारा येत असतो आणि तुम्हाला ते कॅमेरा पकडणं फार कठीण होऊन जातं. त्यामुळे बघा छोटे छोटे धाबे. हे पुन्हा एकदा एक गाव लागलेलं आहे आणि या गावाची पाटी ही बघा, ही इथे गावाची पाटी आहे आणि काहीतरी कुंद्रे नावाचं गाव होतं ते, आणि ते गाव आपण मागे सोडलं आणि परत पुढे निघालो आहे. आणि हे बघा ट्रॅक्टर्स वगैरे शेतीसाठी लागणारे. आणि अशा प्रकारे बघा भरपूर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत होतो की हे दाखवावं ते दाखवावं, पण हवेचा वेगच एवढा होता की बऱ्याच गोष्टी माझ्याकडनं मिस झाल्या, जशी भातशेती वगैरे असेल, सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या. आणि हे मी मागे बसलो होतो कारण मला व्लॉग करायचा होता, शूट करायच्या होत्या, व्हिडिओ करायचे होते. पूर्णपणे हेल्मेट वगैरे घालून बसलोय कारण हा रस्ता फार रिस्की आहे. इकडे बरेच रोजचे ॲक्सिडेंट होत असतात कारण हा रस्ता संपूर्ण नागमोडी वळणाचा आहे, त्यामुळे समोरून येणारं वाहन आपल्याला पटकन दिसत नाही. हे किशोरे नावाचं गाव आता आपण मागे सोडलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण पुढे निघालेलो आहोत. पुढे निघून आपण पुन्हा एकदा ही वेगळ्या प्रकारची शेती होती. ही शेती कुठली होती मला काही शेतीतलं इतकं नॉलेज नसल्यामुळे मला काही कळालं नाही की कुठल्या प्रकारची शेती आहे ती. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा काळूबाळू ढाब्याला नक्की भेट द्या. हा काळूबाळू ढाबा खूप छान आहे, इकडचं जेवण अप्रतिम आहे. आम्ही त्याची टेस्ट घेतलेली आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही मुरबाड रोडला आला तर काळूबाळूला नक्की भेट द्या. आणि बघा तुम्ही वातावरण काय अप्रतिम झालेलं आहे. ही नदी आहे, फार सुकलेली आहे
आय थिंक रायता नदी तुम्ही बघितली. रायता नदी मागे गेली आणि ही अजून एक प्रकारची नदी होती, पण ही थोडीशी सुकलेली आहे. आणि जर बसने तुम्हाला यायचं असेल तर बस काहीतरी 50-55 रुपये तिकीट घेते मुरबाडमध्ये येण्यासाठी. आणि मुरबाडचं जनजीवन किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. या पाट्या तुम्ही वाचल्याच असतील व्हिडिओमध्ये, की हा रस्ता पुढे सरळ आळेफाटाला जातो आणि आळेफाटा किंवा रायगड, शिवनेरी किल्ला महाराजांचा तर याच रस्त्याने पुढे आहे. तर हे बघा, सणांची लगबग असल्यामुळे झेंडूचे फुलं इथे भरपूर प्रचंड प्रमाणात विकण्याला होते. अक्षरशः 30 रुपये किलो. म्हणजे शहरामध्ये जो झेंडू तुम्हाला 90 रुपये मिळतो, हा बघा, ही मेन बाजारपेठेची कमान आहे मुरबाडची आणि त्या कमानीच्या समोरच बरोबर हा बाजार आहे. तर अशा प्रकारचा अगदी छोटा बाजार आहे हा. इथे खूप अशी छोटे छोटे लोक असे त्यांचे स्टॉल लावून बसलेले होते. आणि हा बस डेपो, उजव्या हाताला जो गेला तो बस डेपो होता. तर अशा प्रकारे आमचं आता इकडे सगळं फिरून झालं होतं आणि आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालोय. तर हा तुम्ही आता जो बघताय हा परतीचा प्रवास आहे. आणि आता जेमतेम घड्याळामध्ये वाजलेले आहेत दुपारचे 3 वाजेपर्यंत पूर्ण मुरबाड फिरलो. इकडे धबधबे आहेत. धबधब्याला पाणी नव्हतं ती गोष्ट वेगळी आहे, कारण पावसाळा संपलेला आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून. आणि रस्ता पूर्ण मोकळा होता. असे मोकळे रस्ते कधीच बघायला मिळत नाही, त्यामुळे फार मोह होत होता की हे शूट करावं, ते शूट करावं, इकडून फोटो तिकडून फोटो. तर तुम्ही बघताय आता आपण राईट मारलेला आहे आणि गोवेळी गावापासून हे जे बघताय तुम्ही टिटवाळ्याचं मंदिर आहे, हे अगदी जवळ आहे. तर आता आपण आलेलो आहोत टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात. माझ्या मित्राची भरपूर इच्छा होती आणि त्याची खूप श्रद्धा आहे तिथल्या गणपतीवर. आणि गाडी त्याची असल्यामुळे मी काही नाही म्हणू शकलो. त्यामुळे आता बघा तो पुढे चालतोय आणि मी मागे मागे, कारण मला रस्ता सुद्धा माहीत नव्हता. तर अशा प्रकारे हे जे स्टॉल वगैरे आहे तिकडे हारांचे, त्यानंतर इकडे प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर पद्धत असते हातपाय धुण्याची. तर इकडे हातपाय धुण्याची व्यवस्था आहे, कारण आपण बाहेरून कुठून आलेलो असतो, त्यामुळे इकडे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत. आणि त्यानंतर आता माझ्या मित्राने पुन्हा एकदा पूजेचं जे सामग्री असते, ताट असते, ते ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये मोदक, हार, नारळ, सगळ्या काही प्रकारच्या गोष्टी आहे. तर आता तो पुढे मी मागे मागे. आणि तुम्हाला आता मंदिरात मी थेट जे गणेश भक्त आहेत त्या प्रत्येक गणेश भक्ताला मी गणपतीचं दर्शन करवणार आहे. असं म्हणतात की हा टिटवाळ्याचा गणपती हा नवसाचा गणपती आहे. माझं तर काही नवस वगैरे मला माहीत नाही, पण एक ज्या गणेश भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता की गणपती तुम्हाला थोड्याच मिनिटात दिसणार आहे. आणि अशा प्रकारे आत आल्यावर हे बघा, हा गाभाऱ्याकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि इथे लिहिलेलं आहे की फोटो व्हिडिओ काढू नका. तरीसुद्धा माझ्या प्रेक्षकांच्या, माझ्या व्ह्युअर्सच्या मोहापाठी, फक्त त्यांच्या मोहामुळे मी त्यांना दर्शन देण्यासाठी हा व्हिडिओ ऑन ठेवलेला आहे गपचूप. आणि असंच मी पुढे आलो आहे. आणि हा बघा आता समोर गणपती, प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आहे. हा आहे टिटवाळ्याचा गणपती. त्यानंतर हा बॅक व्ह्यू आहे. बाहेर आल्यावर तुम्हाला इथून हे गणपतीचं चित्र असं दिसतं. आणि हा इकडचा मेन एंट्रन्स, म्हणजे समोर बिलकुल मंदिर आहे. मी झूम करून दाखवतोय. आणि इकडे हा उंदीर आहे, ज्याला मूषकराज म्हणतात, त्याला इथे असं चौकट केलेली आहे स्टीलची, कारण बरीच जण तिकडे जवळपास जातात आणि मग ते गोंधळ गडबड होऊ नये म्हणून अशी चौकट केलेली आहे. मस्तपैकी केळीचे खांब लावलेत. आता मी तुम्हाला आजूबाजूचं जरा वातावरण दाखवतो की आजूबाजूला कशा प्रकारचं वातावरण आहे. बरीच जण आली होती त्या दिवशी, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे बरीच वर्दळ होती मंदिरामध्ये. ही विहीर आहे जी आता बंद केलेली आहे. त्यात पूर्वी कासव वगैरे होते असं म्हणतात. त्यानंतर ही अशी दीपमाळ आहे, पूर्वी असायची, तुम्ही जेजुरी, तुळजापूर अशा ठिकाणी बघितलेली असेल. आणि हे ते टिटवाळ्याचं गणपती मंदिर जे बाहेरून असं दिसतं, त्याचं लुक मी तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर इकडे भरपूर अशी कमळ होती. तर तुम्हाला माहिती आहे, मला फुलांचा प्रचंड आवड आहे, त्यामुळे मला कमळ घेण्याचा मोह फार आवरलेला नाही आहे. त्यामुळे मी इकडनं कमळ खरेदी केली होती. त्यानंतर हे पुन्हा एकदम बाहेर आल्यावर, म्हणजे मेन रोडवरून मी तुम्हाला हे गणपतीचं मंदिर दाखवतोय. त्यानंतर त्याच्या बरोबर डाव्या हाताला हा एक तलाव आहे, जो संध्याकाळीच ओपन होतो आणि इकडे बोटिंग वगैरे केलं जातं. थोडं जवळ जाऊन दाखवतोय, कारण बाहेरून तुम्हाला अंदाज येत नसेल तो किती मोठा आहे. तर बघा, जवळ आल्यावर तुम्हाला कळत आहे ना की किती मोठा आहे. तर इथे अशा छोट्या छोट्या बोटी आहेत तुम्हाला बोटिंग करण्यासाठी. हे बघा, आता सध्या कोणी नाही आहे, कारण बोटिंग बंद आहे दुपारची वेळ असल्यामुळे. आणि हा पुन्हा एकदा मंदिराचा शेवटचा लुक तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेऊन पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघतो.
परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर थोडी अडचण आली होती. प्रवास खूप सुंदर झाला होता. माझा दिवस खूप छान गेला होता. पण एक छोटीशी अडचण आली होती की आमची जी गाडी आहे ती पंक्चर झाली होती. ज्या माणसाचं ते गॅरेज होतं त्याने स्वतःहून आमची गाडी पंक्चर केली होती. रस्त्यावर खिळे टाकले होते. त्यानंतर मागून त्याचा एक माणूस आला. तो आम्हाला म्हणतो की दादा चलो मैं आपको छोड़ता हूँ. नंतर त्याने आम्हाला रस्ता पण दाखवला आणि रस्त्याने 10 गॅरेज लागले पण तिथे तो बोलला इधर मत रुको, अच्छा नाही आहे. आणि मग त्याचं जे गॅरेज होता तिथेच तो घेऊन गेला. तर अशा प्रकारची या लोकांची शाळा असते. त्यामुळे रस्त्याने चालताना पण तुम्ही व्यवस्थित चालत चला, कारण त्यांचं गॅरेज त्यांना धंदा वाढवण्यासाठी ते लोक असे काही हरकते करतात. तर अशा प्रकारे माझा हा मुरबाडचा व्लॉग, त्यानंतर टिटवाळा गणपती दर्शन तुम्हाला सगळं कसं वाटलं ते मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन शहरात, नवीन ठिकाणी, नवीन जागेसह, नवीन व्यक्तींसह. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अतुल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच.